तर मायावर चोरीचा आरोप होता आणि तो मी खोडून काढला आणि त्याची शिक्षा यांना झाली. पण ज्यांची चूक त्यांनाच शिक्षा होणार ना. मला एक गोष्ट खरंच कळत नाही, तुम्ही त्यांना चुकीच्या गोष्टीत का साथ देता? कारण नवरा आहे तो माझा. नाही सहन करू शकत मी यांचा अपमान. अपमान? कशावरून अपमान झालाय हे तरी पहा. नाही कुणाचं भलं करताना त्यांचा अपमान झालाय का? चूक नसताना त्यांना चुकीची शिक्षा दिलीये. दादांनी तर पोलिसांना बोलवायचं ठरवलं होतं. कायद्याची शिक्षा तुम्हाला चालली असती का? शिक्षा? आता शिक्षेबद्दल तू बोलणार आहेस का? अगं आमच्या यांनी दादांची माफी पण मागितली, पण दादांनी माफ सुद्धा केलं नाहीये ना. रोज त्यांचा अपमान करतायत उठता बसता. लाजिरवाण्याचं आयुष्य जगतोय आम्ही इथे. मी माझ्या घरच्यांना ओळखते ना, माझ्या घरचे कधीच असे नव्हते. तू भुरळ पाडलीस माझ्या घरच्यांना. तुझ्या तालावर नाचतायत ते. तुझ्यामुळे आम्ही हे असं लाजिरवाणं आयुष्य जगतोय. तू आमच्यावर ही वेळ आणली नसतीस ना तर आम्ही या थराला गेलोच नसतो. आत्या, कार्यक्रमासाठी आलायत ना, त्याचा आनंद घ्या. रेणुकाताईंना आशीर्वाद द्या. येते. दादानी तुझ्यावर ही जबाबदारी दिलीये म्हणून इतकी उडतेस का? नाही, या एका जबाबदारीमुळे अख्खं नगरकरांचं घर तुझ्या ताब्यात येईल असं समजू नकोस. कसं आहे, माणसांची मन जिंकणं चोरी करण्या इतकं सोपं नसतं. मुक्ता, चॅलेंज देते तुला. रेणुकाचं लग्न मोडणार. आणि त्याला तू जबाबदार असणार. म्हणजे मी काय म्हणतो, ही आपली रेणुका आहे ना, ही सासरी गेल्यावर पण हेच करेल. हा म्हणजे बळच कशात तरी हात भरवेल आणि मग वेदला सांगेल की यार वेद, मला भरवतोस का? माझे हात बघ ना भरलेत. सारंग, आई बघ ना कसं चिडवतो आता पण. अहो, आता तिला अजिबात चिडवायचं नाही. उलट ती जे जे सांगेल ते सगळं तिचं ऐकायचं. त्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आता बस क्या, नक्की पूर्ण करा. बोल तुला काय पाहिजे. सांगू? अरे सांगून तर बघ. मला ना माझ्या फ्रेंड सोबत गोव्याला जाऊन स्पेन्सर्स पार्टी करायची. पण आता गोव्याला जाणं तर पॉसिबल नाहीये, पण स्पेन्सर पार्टी पॉसिबल आहे. ते करू शकतो आपण, है ना? आणि मला माझी स्पेन्सर्स पार्टी माझ्या फॅमिली सोबत करायची, कारण तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी सुद्धा आहात. येस. ओके 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 ओके, कधी करायचं सांग, लगेच तयारीला लागतो. आजच करायची. ओके पप्या, लगेच प्लॅनिंग लावूया आपण. एक मिनिट. स्पेन्सर्स पार्टी घराच्या बाहेर करायची. बरं चालेल. कुठलं हॉटेल? आणि स्पेन्सर्स पार्टी मध्ये फक्त लेडीज असणार. अगं आम्ही कुठे, म्हणजे आम्ही कशाला ना. आणि अगं तू काय म्हणतेय, मला माहितीये. दादा, माझी फुल परमिशन आहे. सगळ्या बायकांना घेऊन जा. हो मग तिला नेणारच.
आणि बाय द वे तुम्ही वेद सोबत बॅचलर्स पार्टी करू शकता. हा हे सारंग बाबा हे बायका बॅचलर पार्टी करणार ना आपण घरात बसणार आहे काय? आपल्या आत्म्याला सहन होत नाही बाबा. तू येत भाऊंना फोन लाव, त्याला बोला आम्हाला आत्ताच्या आत्ता बॅचलर पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे नेकीवर पूछ लगेच फोन लावतो बघस तू. आणि आई तू स्वतः ड्रायव्हिंग करत आम्हाला सगळ्यांना स्पेन्सर्स पार्टीला घेऊन जाणार. अगं असं कसं? मला आता लर्निंग लायसन्स मिळालं, असं कसं घेऊन जाऊ मी? मग काय झालं? पक्का लायसन्स झाले, तुझी मुलगी आहे ना. डोंट वरी. डन. घाबरू नको, बिंदास चालव. आता चांगलं जजमेंट आलंय तुला. हो. ठरलं तर मग आज रात्री आपण सगळ्या लेडीज स्पेन्सर्स पार्टी करतोय. करा करा पार्टी करा. आता मी पण लग्नानंतर कशी पार्टी करते ते बघा. आपण फक्त लग्नाच्या तयारीत भाग घ्यायचा. जितकी जमेल तितकी कामं करायची आणि ती सुद्धा का? कारण आपण जे काही ठरवलंय ते साध्य करण्यासाठी. अच्छा, म्हणजे एकदा का तुझ्या मनासारखं झालं मग अपूर्ण राहिलेली आपली सक्सेस पार्टी आपण करायची. आपल्याला कोणाची गरज नाहीये ना कोणाच्या पार्टीची. आपणच. आई ये इकडे. वहिनी बाई. अरे या ना. काकी आजी पटकन या इकडे. काय झालं? आपण इथे पार्टी करायची. इथं काय करणार? अरे फील बघा ना. म्हणजे आजूबाजूला कोणीच नाही, फक्त आपण सगळे. आणि मस्त म्युझिक, मूनलाईट आणि या गाडीच्या हेडलाईट. मला तरी फार आवडलंय. पण करायचं काय? म्हणजे पार्टीत काय काय होणार आहे? हे सगळं होणार आहे जे व्हायला पाहिजे. डान्स, म्युझिक आणि फन. अगं आजी नाचा. बघताय का असे तुम्ही सगळे? तुम्ही नाचा, मी बघते की. आम्ही बघते. नाही नाही नाही, हे नाही चालणार ना. नुसतं बघायला नाही आलं, आपण नाचणार आहोत सगळे. ये आई. वहिनी ये. अरे बापरे. मॅडम कोण आहेत? मीच आहे. ते तुमचं पार्सल. अच्छा, पार्सल आलंय होय. आपण इथं खाणार? हो, इथेच खायचंय सासूबाई. बघा ना, म्हणजे गाडीचे लाईट आहे, वरती चंद्र आहे, छान वाटतंय. आणि मी जे मागवलंय ना ते आपल्यातल्या अनेक जणांनी खाल्लंही नसेल. म्हणजे तुम्ही नक्की तुमच्या आवडीचं ते काय म्हणतात, पिझ्झा, पास्ता बिस्ता असंच काहीतरी मागवलं असणार. नाही, मग पिझ्झा पण नाही आणि पास्ता पण नाही. तर लेडीज, आज आपण बर्गर पार्टी करणार आहोत. उपवासाचे बर्गर आणले? काय पण सासूबाई. बरं धर आधी. पकड. बाई धर. हे बघूनच ना मला अगदी तोंडाला पाणी सुटलंय ग बाई. तिला आधी दे, नाही तर पोटात दुखल. ठीक आहे, नुसतं एकाने माझं काय होणार आहे? ते दोन दे. हे घे, सगळे तूच खा. सगळे नको ग. मी जरा बाहेर चक्कर मारून येतो. हो हो, हे बघा, मी खूप विचार करून हा प्लॅन केलाय. ही संधी हातची जायला नको. तुमच्या एका चुकीमुळे आपली वाट लागू शकते. त्यामुळे जरा प्लीज जपून. अरे मला कळत नाहीये का? हो, तुम्हाला सगळं कळतं पण काही वळत नाही ना, म्हणून सांगावं लागतं. हे बघ अंबिके,
तू समजतेस ना तेवढं काय मी बावळट नाहीये. मला चांगलं माहितीये की आपल्याला लवकरात लवकर आपल्या हक्काच्या घरात शिरायचंय. पण एक लक्षात ठेव, हा जर तुझा प्लॅन फसला ना तर त्याला मी जबाबदार नसणार आहे, हे आधीच सांगून ठेवतो. शुभ बोलणारे तर जरा शुभ बोला आधीच तुमच्या कुंडलीमध्ये पुढे जर बोलणार असशील ना तरी मी बाहेरून कुलूप लावून घेतो, मग येणारच नाही. हो प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही ना खूप चिडता आणि लगेच चिडता. कसली काही माणसं आहेत काही. ही आमची अंबिका, नवऱ्याने घरामध्येच एवढी मोठी चोरी केली, त्याचीच बाजू घेतेस तू. त्याच्या बाजूने माझ्याशी भांडतेस. कमाल वाटते मला. खर तर तिने चार चौघांमध्ये नवऱ्याला जाब विचारायला हवा होता. नाही, ते उलटच आहे. ती साथीदार त्याची. त्या दोघांबद्दल ना माझ्या मनात अशी घृणा निर्माण झालेली. सुधारणार नाही ते कधीच. या घरामध्ये त्यांना थारा नाही. हा, एवढं होऊन सुद्धा जर त्या काय तिचं नाव जयाची जरी व्यवस्थित काळजी घेतली असती ना त्याने, तरी एक वेळ मी सगळं सोडून दिलं असतं. नाही, या दोघांच्या पाठीमाग त्या पोरीची सुद्धा फरफट होते का. निष्पाप बोळी आहे बिचारी मुलगी. तिच्या आयुष्याचं मातेर केले आई बाबांनी. आमच्या अंबिका आहे ना, ही धड चांगली आई होऊ शकली नाही, धड चांगली बायको होऊ शकली नाही. नाही, बस यांना मी माफ करू शकत नाही. तू इथे वहिनी, तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. स्वतः नवर देव स्वतःची चादर घेऊन स्वतःच गेला. भेदभाव काय तुम्ही पण. मुक्ताताई तू तरी नको हसूस ना. दादा नको ना यार प्लीज. अरे कसं आहे, अशा छान छान मुवमेंट्स असतात ना, त्या कॅप्चर व्हायला हव्या. मला सांगा असा प्रसंग याच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे का? हा, येणार आहे का? हे बास झाला, बास पुरे झाला. आता मुक्ता असू नका. माझ्या जावायला त्रास द्यायचा नाही हा कोणी. वेद, अरे तू का आलास? अंगाला हळद लागल्यानंतर घराच्या बाहेर पडायचं नसतं नवऱ्या मुलाने आणि नवऱ्या मुलीने, माहित नाही का? नाही, बरोबर आहे तुमचं. पण आमच्या घरी सगळेच वयस्कर लोक ना, त्यांना कसं सांगणार हळद वगैरे घेऊन जा. म्हणून मी स्वतः आलो. बाकी काही नाही. भेदभाऊ, मला ना तुमचं लई कौतुक वाटतं. जसा काळ बदलन, जशी येळ येईल तशा प्रथा पण बदलल्या पाहिजे. मुक्ता तसं नाहीये काही. रेणुकाला भेटायची ओढ लागली म्हणून तो पकडला का नाही. अरे प्रेमातल्या गोष्टी मला सगळ्या लगेच समजतात. कशावरून समजतात? माझ्यावरती कधी प्रेम केलं नाही, मग काय आठवणार आहे तुम्हाला? अगं आता समोर एवढी सुंदर ती ही असताना, काय ते समोर एवढी सुंदर लव्ह स्टोरी असताना आयुष्यातल्या दुःखद घटना का आठवायच्या मला? काय काय बोललात? बघते. ऐक ना वेद आहे ना आपला, तो मागच्या दारापाशी थांबलाय. काय? हो. गेले नाहीत अजून? नाही अगं, त्याला ना एकदा रेणुकाला भेटायचंय. अहो आता कुठं? अगं आत्ता कुठं म्हणजे, हे बघ वेद काय म्हणतोय की त्याला ना रेणुकाला एकदा तरी बघायचंच आहे, नाहीतर ना माझा पायच निघत नाहीये. तर मग मग काय? आपण ना त्याला मदत करूया. हो, आता आपण यात काय मदत करणार? अगं तू ना रेणुकाला जाऊन सांग की ना वेद मागच्या दारापाशी तिची वाट बघ आणि तिला पटकन तिथे पाठवून दे. अहो नाही, एवढा गाईड कसं बोलवणार तिला? नाही, प्रेम ग प्रेम, आणि आपल्यापेक्षा जास्त थोडा समजणार आहे ग माझी डार्लिंग. सांग ना प्लीज. तुम्ही ना मला सगळ्या चुकीच्या गोष्टी करायला सांगता. मला किती भीती वाटेल याचा विचारच करत नाही. मुक्ता आले. मुक्ता
प्लीज तेवढं काम कर ना प्लीज यार. काय वेद, आत्या तू इथे काय करतोयस? निघाला नाहीस? ते मी इकडे मी चाललो होतो आणि मग इकडे ते इकडे काय दिसलं? नाही नाही. मग मी निघतच होतो. हा, पण आपलं- पण रेणुकाला भेटायची इच्छा झाली, बरोबर ना? हा, पण भेटणार कसं? तिला कळणार कसं ना तू इथे आलायस किंवा तू थांबलायस ते? हो मी सारंग दादाला सांगितलंय त्याच्या. ओ फुल सेटिंग. नाही नाही, असू दे काही हरकत नाही. म्हणजे तू लपून छपून चोरून का होईना तिला भेटूनच जाणार, बरोबर? आत्या खरंच सॉरी, पण आमच्या दोघांच्या घरच्यांनी ते बजावून सांगितलं ना की लग्न होईपर्यंत एकमेकांना भेटायचं नाही, म्हणून हे असं चोरून लपून छपून. बाकी नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी एकदम चिल आहे. तुला माहितीये का, इथल्या सगळ्यांच्या सिक्रेट्स माझ्या पोटात आहे, पण मी कधीच कोणाबद्दल काही बोलत नाही. म्हणजे कुणाला कुणाचं काहीही सांगत नाही. आपला स्वभावच तसा नाहीये. तू काळजी करू नको, मी काहीही सांगणार नाही कोणाला, ओके? पण मला हा विचार करून आता टेन्शन आलंय की हे सगळं तुझ्या घरच्यांना कळलं तर? वेद, मला बाबा खूप टेन्शन आलंय. तुला नाही आलं का? आठवण करून देऊ. यु व ल य आ. काय आठवतंय? यु व ल य आच्या उलट काय होतं? सांग ना. आय लव यू. आय लव्ह यू टू. तुम्ही ना एक पण छान सोडू नका. काय यार मुक्ता, यांचा फोन काय येतोय? फोन रिसीव कर आणि नॉर्मली बोल त्यांच्याशी. अजिबात पॅनिक होऊ नको. बोल बोल बोल. हा बोला, काय म्हणताय? बेदचा फोन लागत नाहीये. तो निघाला का तिथून? वय ते इकडून निघाले. तरी किती वेळ झाला असेल? हा ये हा म्हणजे 10-15 मिनिटांपूर्वी निघाली असते. बर. वेदला रेणुकाला भेटायची इच्छा झाली असेल, पण तुम्ही दोघांनी त्याला भेटू दिलं नसेलच अशी मी आशा करते. ते पोचतीलच. आणखीन काही काम होतं का? नाही नाही नाही, एवढंच विचारायला फोन केला. नाही म्हणजे तुम्ही चुकीचं समजू नका, पण घरातले धावपळ आहे ना म्हणून विचारलं. हो चालू दे. चला त्यांना सांगायला पाहिजे. चला. आणि हो, तुम्ही राग मनात धरा असं मी अजिबात सांगणार नाही तुम्हाला. हे सगळं विसरून जा. उद्या लग्नात भेटू आपण आणि मज्जा करू. मनात काही ठेवू नका, उगाच मला पस्तावा होईल ना की मी तुम्हाला उगाच काहीतरी सांगितलं म्हणून. प्लीज. हा ठीक आहे, मी प्रयत्न करते. बाय ताई, बाय. ती मुक्ता अशी कशी वागू शकते? मला तर ती अजिबात आवडेन अशी झाली. प्रथा परंपरा याचा तर तिला काहीच पडलेलं नाहीये. दुसऱ्यांच्या नजरेत फक्त महान बनायचं असतं हिला. माझं आणि हिचं तर कधीच पटणार नाही. याला म्हणतात वाद पेटवणे. आता वेदच्या आईच्या मनात सतत मुक्ताबद्दल गोलगोल 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 विचार येत राहणार आणि उद्या धूम. काय अंबिका देवी, आज आपल्या आनंदाला एकदम उधाण आलेलं दिसतंय. नाही का आणि कशामुळे काही कळेल का? हो म्हणजे काय,
ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आलाय. जो प्लॅन केलाय तो आज सक्सेसफुल होणार आहे. म्हणजे जे ठरवलंय ना आपण ते अगदी डोळ्यासमोर घडणार आहे. म्हणजे नेमकं तू काय करणार आहे? सांग लवकर, जाणून घेण्याची घाई झाली आहे. रेणुकाला दोष देणार, मुक्ताला दोष देणार, असं करून करून तिच्या आईला फडकवणार. सगळीकडे आग ही आग. आणि मग या आगीचे चटके या घरादाराला लागणार. चटके चटके. आणि ज्यांच्या जीवावर मी हे सगळं करणार आहे ना ते आले बघा. कोण? बघा. अरे कुसुम, पहिल्यांदा एवढ्या मोठ्या लग्नात आलोय. दोन्ही घर मोठी श्रीमंत, रगड श्रीमंत आहेत. त्यामुळे त्यांचं सगळं बघून दचकून जाऊ नको, घाबरू नको. पण आपलं बोलणं, आपले कापड शहरातून आणलेत. हो, तुम्ही दोघं खरंच खूप छान दिसते. पर तुम्ही दोघंच आलास हा? भक्ती आणि गजा कुठे दिसत नाहीत? नाही, काय आहे, भक्तीचं लग्न आहे ना, घरात देव धर्माचं पण चालू आहे. लग्न होईस तर तिला कुठं बाहेर नेता येत नाही ना, म्हणून मग गजाला पण तिच्या सोबतीला ठेवून आलो. हा, बर, तुम्ही फ्रेश होऊन घ्या आणि जरा आराम करा. अहो नाही, सांगा ना आम्हाला काम. म्हणजे आम्हाला अगदी पाहुण्यासारखं समजू नका. पण अहो पाहुणे नाही, घरचेच आहात तुम्ही. ही सगळी कामं सांगणारच आहे तुम्हाला, पण आधी थोडा आराम करा. काहीतरी खाऊन पिऊन घ्या, चहा तरी प्या. हा, आत्मारा ये, मुक्ता घेऊन जा त्यांना. अण्णा या. माधवी, रुखवताचं बघितलंस का सगळं? रुखवत तू मांडणार होतीस ना? हो, मी आता तिथंच चालली आहे. चल, काहीतरी उगी सांगू नको. तू तिकडे चाललेली नव्हती, तू ते कम्प्लीट विसरलेली होती, बरोबर ना? मी कसं विसरेन माझ्या आवडीचं काम? मला तर सजावट वगैरे करायला खूप आवडतं. जाते आता, मी छान सजवते. सगळं ते नीट बघ, ते सगळं तुझ्यावर सोपवलं. मी लक्षही देणार नाही अजिबात. हो वहिनी, तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे ना. आजीचं प्रेम, आजीचं प्रेम मला इथे घेऊन आलं. मला माहितीये माझ्या नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे माझी माणसं माझ्यापासून दुरावली, माझी नाती तुटली. पण म्हणून आजीवरचं प्रेम नाही ना कमी होत. रेणुका बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते ग. सारखी मला ना मनात एक भीती वाटते. म्हणून मी तुला सावध करायला आले. कसली भीती? मुक्ताच्या खानदानाबद्दल वेदच्या घरच्यांना आपण काहीच कल्पना दिली नाहीये. बघ ना, म्हणजे त्या गरीब घराण्यातली आहे, तिचं खानदान काय, तिचे वडील ती संबळ वाजवायचे वगैरे वगैरे. म्हणजे तुला वेदच्या घरचे माहिती आहेत ना? मी वेदच्या घरच्यांना चांगलं ओळखते. त्यांना जर का उद्या हे कळलं तर काय होईल रेणुका? दादाने त्यांना सांगायला हवं होतं ग. म्हणजे त्यांना असं वाटायला नको ना आपल्याशी कोणी खोटं बोललं. हा, आता दादा इतका कामात असतो बिचारा, म्हणून तर त्यांनी जबाबदारी मुक्ताला दिली ना. पण मुक्ताची जबाबदारी होती की नाही, तिने दादाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे होतं की तुम्ही वेदच्या वडिलांना हे सांगा की मी कुठून आले, कुठल्या दरिद्री घरातली आहे मी, काय आहे माझं खानदान, माझे वडील संबळ वाजवतात अजूनही. आणि पण नाही, तिने नाही सांगितलं. आणि आता मला भीती वाटते ग. लग्नात चुकून जर का कोणी काही बोललं आणि वेदच्या घरच्यांना कळलं आणि त्यांनी जर का लग्न मोडलं तर? आय एम सॉरी, पण मी खरं सांगते, हे जर का असं झालं ना तर ह्या सगळ्याला मुक्ता जबाबदार असणार. मला तर विचारही करवत नाही बाई. लग्नात कोणी बोललं आणि माझ्या रेणुकाचं लग्न मोडलं तर मला कल्पनाही नाही होते. माधवी, आता ती वेळ आली आहे जेव्हा दादाला कळेल की मुक्तावर विश्वास ठेवून त्यांनी किती मोठी चूक केली आहे. तुला माहितीये का ग,
त्या मुक्तामुळे आम्ही किती त्रासात आहोत ते. आमच्या ह्यांना नाही ती व्यसनं चढली आहेत. रात्री रात्री झोपत नाहीत. झोपले ना तर दचकून उठतात आणि काही बाई बरळतात, रडतातही. त्या मुक्तामुळे आमचं वाटोळं झालंय, वाटोळं. तुमचं सगळं पटतंय मला वंस, पण मी तुमच्यासाठी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? मुक्ताचं सत्य आहे ना, ते उघड करायला माझी मदत कर बस. अच्छा, मी करेन तुम्हाला मदत. हा, पण यामध्ये माझं नाव कुठेही येता कामा नये. कारण काय आहे ना, एवढा आलिशान वाडा आणि हे सगळं सोडून मला त्या आउट हाऊस मध्ये जाऊन राहायची इच्छा नाही आहे वंसो. तू काळजीच करू नको माधवी. आमच्या वाट्याला जो त्रास आलाय ना, तो मी तुझ्या वाट्याला येऊ देणार नाही. तू प्लीज माझ्यासाठी एक काम करशील का? तू फक्त मुक्ताचं संबळ घेऊन ये. ठीक आहे. आता तू बघ माधवी, हा संबळ मुक्तावर कसा उलटेल. आता वेदच्या घरच्यांना समजणार. तिचे आई वडील लोकांकडे रोजंदारीवर जातात, तासन तास बिचारे संबळ वाजवतात, तेव्हा कुठे 4 घास खायला मिळतात. सगळा त्यांचा फाटकेपणा उघड करते की नाही ते बघ. पण फक्त एवढ्याशा कारणावरून ते लग्न मोडतील असं वाटतं तुम्हाला? एवढंच नाही ग, वेदच्या आई वडिलांपासून अजून खूप काही लपून ठेवलंय दादानी. सगळं उघड करते की नाही ते बघ. आणि इतकं सगळं देशमुखांनी ऐकलं की ते बोलणार, आणि त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की दादा मागे हटणार नाही. शब्दाला शब्द वाढणार, एकमेकांचे अपमान होणार. व्याही होऊ पाहणारे जुने राजकीय विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे राहणार. माधवी हे सगळं मला डोळ्यासमोर घडताना दिसतंय ग. तुला काय वाटतं? का सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडल्यावर देशमुख लग्न मोडणार नाहीत? अगं मुलाची बाजू आहे ग त्यांची. जरा विचारायचं होतं. आता ही बाई त्यांच्याकडे कशाला गेले असतील? आपल्याबद्दल काही विचारत असतील का? त्या अंबिकाताईंनी विचारलं तर? ते 2 जण कोण आहेत जे नोकरांसारखे दिसत आहेत? तुमच्या नात्यातले आहेत का ते? आमची ही म्हणत होती, तपा तिच्या तोंडूनच ऐका ना. पण ही गेली कुठे ते बघा. तुमच्या बहिणी बरोबर बोलतीये. दोघींचं चांगलं जमतं बरं का. मी 2 मिनिटात आलो. जरा 2 मिनिटं जरा. ताई, तुम्हाला खरंच माहित नाही ते कोण आहेत ते? नाही. मस्करी करताय ना माझी? अहो, मी खरंच मस्करी करत नाहीये. मला नाही माहिती ते कोण आहेत ते. हे अंबिका बघ, त्यांच्याशी बोलते. पण आता जाणून घ्यायची उत्सुकता जरा जास्तच. काही नाही दादा, गप्पा मारत असते. मी नका टेन्शन घेऊ. मुख्य विधीला सुरुवात होते. चला आपण मस्त पैकी लग्नाचा आनंद लुटूया. कुठे कोण काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करताय, आणि एकदा का लग्न लागलं ना की सगळं कळेल. म्हणजे लग्न लागलं की ओळख होईलच ना. अहो, तोपर्यंत मला दम नाही निघणार. मला आत्ताच सांगा कोण आहेत ते?
तुम्ही रेणुकाला गिफ्ट आणली ती बघितली का? चला आधी मी तुम्हाला गिफ्ट दाखवते. अहो चला, अहो चला. गेलं कुठे? दत्ता बघतो बघ, विचारूया. ये ये. बरं झालं तुम्ही ऐकलत. फसवणूक केली तुम्ही आमची. खोटारडे आहात तुम्ही. ती बाहेर बसलेली भिकार माणसं तुमचे व्याही आहेत हे समजले आम्हाला. त्यांचं खरं रूप तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं. आम्हाला हे लग्न करायचं नाहीये. मी आत्ताच्या आत्ता जाऊन हे लग्न थांबवते. देशमुख साहेब, प्लीज काहीही बोलू नका. नातेवाईक येते आमचे आणि आता व्याही आहेत. वेदचं रेणुकाशी लग्न झाल्यानंतर आपण एक परिवार होणार आहोत. तुमच्या सुनेच्या नणंदीचं खानदान काय हे विचारल्यानंतर आम्ही काय सांगायचं? हेच की 4 पैशासाठी कधी पालखी समोर तर कधी मंदिरात संबळ वाजवणाऱ्यांचं खानदान आहे. रावसाहेब, आमच्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. साहेब हे बघा, इथून पुढं आम्ही कधीच कोणच्या समोर येणार नाही. कुठल्या कार्यात पण आम्ही येणार नाही. पण हे लग्न होऊ द्या. काय आमच्यामुळं तुम्ही काहीतरी वेगळा विचार करू नका. मध्ये काहीच बोलायचं नाही. तुमचा काही संबंध नाहीये. फक्त तुमच्यामुळे नाही तर या मुक्तामुळे. ही संबळ वाजवणारी मुलगी या घरात कशी घुसली, इथे काय झालं, मला सगळं समजलंय. आणि ही रेणुका आपल्याला जशी दाखवली ना तशी अजिबात नाहीये. तिला पब, पार्ट्या, डिस्को, रात्रभर बाहेर फिरणं असले शौक आहेत. आई, तू गप्प बस. तू मध्ये बोलू नकोस वेद. हिला साधा स्वयंपाक सुद्धा बनवता येत नाही. आपल्याला सगळं खोटं सांगितलंय. रावसाहेब, आमची एवढी फसवणूक? बस. एक मिनिट. रात्र रात्रभर माझ्या मुलीबरोबर कोण फिरला? रावसाहेब, तुम्ही माझ्या मुलाशी असं बोलू शकत नाही. हे बघा, आतापर्यंत तुम्ही बोलत होतात, मी शांतपणे ऐकून घेतले. आता तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. फक्त 1 मिनिट थांबा. अरे वेद, आणि हे घर कायमचं सोडून जायचं. मुक्ता, दादा काहीच बोलू नका. तुम्ही नेहमी म्हणता ना
मुक्ता कधीच काही चुकीचं करू शकत नाही. आज पण माझ्यावर विश्वास ठेव. पण तुझ्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही विधी चालू करा, बॅग घेऊन निघते. मुक्ता असं नको करू. ऐक, मोठी आहे. वैजयंती, विधी उरकून घे. म्हणजे खरोखरच तू? वय माझ्यावर या लग्नाची जबाबदारी होती, ती जबाबदारी मी पार पाडते. पण तुम्ही इकडं काय करताय? आता मंगलाष्टक सुरू होईल, रेणुका त्यांच्या डोक्यावर अक्षता पडतील. तुम्ही तिकडाच झाला पाहिजे. जे घडतंय ते फार फार चुकीचं घडतंय ग. चूक आपली आहे. आपण वेदभाऊच्या घरच्यांपासून काहीच लपवून ठेवायला नको होतं. वेगळं काय घडणार होतं? जे आज घडले ते त्या दिवशी घडलं असतं. आपल्याला विचार करायला किमान थोडा वेळ तरी मिळाला असता. तुला सांगत होतो ना मी, ही अंबिका दत्ता ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये. बरोबर डाव साधला की नाही, विश्वासघात केला की नाही अंबिकाने. ऐकलं नाहीस का तू? दादा त्यांना लग्नात नसतं बोलवलं तर तुम्हाला वाटतंय का त्या शांत बसल्या असतात? ती काहीच करू शकले नसते, कारण त्यांना मी घरामध्ये ठेवणारच नव्हतो. कुठेतरी लांब एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवणार होतो. त्या गावाच्या आसपास सुद्धा फिरकू दिलं नसतं. कुणाला भेटण्याचा, कोणाशी काही बोलण्याचा प्रश्नच आला नसता ना. नाही, तुझा हट्ट. बरोबर बोलताय तुम्ही. आवाज चुकलंच. लग्नात बोलवण्यामागे भावना वेगळी होती. मला दया येत होती त्यांची. हे चुकतं तुझं. त्या दिवशी तो खेळ खेळताना सारंग बरोबर बोलला. तुझी कोणती गोष्ट आवडत नाही, जी जी माणसं तुला त्रास देतात, तुला यातना देतात, तुझा छळ करतात, पटकन त्यांना माफ करून टाकतेस तू. हे चुकतं तुझं. का ग इतकं का? काय करू मी? माझ्यावर संस्कारच तसे झाले. कुणाचाच राग ठेवायचा नाही, कुणाच्या जीवाशी खेळायचं नाही. जे आहे त्यात समाधान मानायचं. कुणातलं हातातलं हिसकायचं ना ताटातलं. आणि गरीब आहे म्हणून आज ज्यांचा सगळ्यात जास्त अपमान झाला इकडं, त्यांचेच संस्कार आहे. मी ना त्या देशमुख कुटुंबाला सोडणार नाही. नाही दादा, रेणुकाताईंना त्या घरात जायचंय, त्या घरात नांदायचंय. तुम्ही असं काही करू नका. आपल्याला जया, गायत्री यांचा पण विचार करायला पाहिजे. कधीतरी त्यांचं लग्न होईल, परत माझ्या घरचे येतील. आत्ताच निर्णय घेतलेला बरा आहे. तुम्ही विचारांनी बदलला तसं सगळेच बदलतील असं नाही. उच्च नीच, गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकर संपणार नाही. तोपर्यंत तू एक शब्दही बोलू नकोस. तुझ्यामुळे घडतंय सगळं. तुझी ओळख पुसता पुसत नाहीये. आम्ही तरी किती समजून घ्यायचं?
आता जे काही घडलं ते तुला पटलंय का? नाही, अजिबातच नाही. खूप चुकीचं घडलंय. ते कर्मचक्र म्हणतात ते हेच असेल ना? म्हणजे बघ ना, सारंग आणि मुक्ता वहिनीचं लग्न होऊ नये म्हणून मी किती प्रयत्न केले होते. म्हणून हे आपल्यासोबत सुद्धा असं घडतंय. मला वाटतंय माझं कर्म माझ्या चुकांची जाणीव करून देतं. रेणुका, अगं प्लीज असं विचार करू नकोस. हे बघ, असं काही नाहीये. ओके, आणि आय एम सॉरी तुला हा सगळा विचार करावा लागतोय, बट आय लव्ह यू आणि मी तुला नाही गमावू शकत. मला ना स्वतःचाच खूप राग येतो रे. स्वतःचीच लाज वाटतेय मला. मी एवढी सेल्फिश कशी झाले? मी मुक्ता वहिनीशी असं नाही वागायला पाहिजे होतं. तिला असं नाही बोलायला पाहिजे होतं. तिने खूप जीव लावला होता रे. चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या तिने. किती वेळेवर धावून आली माहितीये का तू? आज तर माझी इज्जत पणाला लागली माहितीये. जेवण बनवल्यावर घरातल्या माणसांनी आपलं कौतुक केलं ना की आपली सगळी मेहनत सार्थकी लागते. देवासमोर कसं करून दाखवू? ते सांग ना स्पष्ट. ते जिने माझं जगणं एवढं सुंदर केलं होतं, ते जगणं तुम्ही एवढं अवघड करून टाकलं. तुम्ही आणि सगळ्यांनी मिळून. रेणुका, calm down प्लीज. तुम्ही मुलाकडचे आहात म्हणून मनाला येईल तसं वागायचं हे योग्य नाही. बदला तर घ्यावाच लागेल. आज नाही तर उद्या उत्तर तर द्यावंच लागेल. मला हे लग्न मोडायचं नाहीये आणि मी संसार करणार. तुझ्या घरी नांदायला येणार मी वेद. एकेकाच्या नाकात दम करून नाही ठेवला ना तर बघ, मुक्ता वहिनीने जी समानतेची शिकवण दिली आहे ना इथे सगळ्यांना, ती तुम्हाला पण मिळणार. फक्त मुक्ता वहिनीची पद्धत वेगळी होती. ही रेणू वेदच्या घरच्यांशी बोलतोय, जरा लक्षात ठेव ना. अंबिका, तू तर एक शब्दही बोलू नकोस. वेदचे आई वडील आहेत म्हणून वाटेल ते बोलतील काय? आणि माझ्याच घरामध्ये मलाच ऐकवतात. आणि तुम्ही तुमच्या घरात बोलून आमचा अपमान करता हेही विसरू नका. हे घर सोडून जाणार आहे असं मुक्ताने मगाशीच सांगितलं होतं ना. आणि तुम्ही जर का याच भाषेत बोलणार असाल तर आपण विरोधक असलेलेच बरे. राहू दे तुमची मुलगी इथंच. प्लीज प्लीज बाबा, तुम्ही तरी शांत व्हा. का शब्दाला शब्द लावताय उगाच? मला ना तुमचा प्रॉब्लेमच कळत नाहीये. आपल्यामुळे एका व्यक्तीला तिचं घर सोडावं लागतंय, तिची नाती तोडून जावी लागतात आणि खूप वाईट आहे. मला कळत कसं नाहीये? आई, मुक्ता वहिनीला परत आणता नाही येणार का? हा विचार तिला बोलण्याआधी करायला हवा होता रेणुका. ती प्रत्येकाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतोय. तिचं काळीच किती तुटलंय याचा कुणीच विचार करत ते कुणाला दिसतही नाही. अजून किती सहन करायचंय तिने? तुला दिलेली जबाबदारी पार पाड असं म्हणून मोकळे झालात ना तुम्ही. बघा आता किती छान जबाबदारी पार पडले ते पोरीनी. बरं ना, ठीक आहे, आता झालं गेलं विसरून जा. आता ज्याच्या नशिबात जे लिहिलंय ना ते मिळणारच त्याला. आता माझ्याच वाट्याला बघा ना किती काय काय आलंय. भूक कुणाला चुकले आहेत का? आणि दादा कसं आहे ना, शेवटी सगळं इथेच फेडावं लागतं रे. रेणुकाचं पण आता लग्न झालंय की नाही, नवीन घरात नवीन संसार सुरू करणार आहे ती. तर तिला इकडनं दुःखात नाही आनंदात पाठवायचं, म्हणजे इकडनं आनंद घेऊन जाऊ देत तिला. चला चला, आपण रेणुकाची आनंदाने पाठवणी करूया. रावसाहेब, मला असं वाटतं की ही कटुता ठेवून नवीन नातं निर्माण करण्यात काहीच अर्थ नाहीये. झालं गेलं इथंच सोडून देऊया. राहू दे तिथेच.
रावसाहेब, लग्न सोहळा पार पडला, आम्हालाही पुढे जाऊन विधीची तयारी करायची आहे. तेव्हा लवकरात लवकर आमची पाठवणी करा. लग्न न मोडता परतफेड करणार. आता प्रत्येक त्रासाची परतफेड करण्याची वेळ आली आहे रेणुका. तुम्ही यायच्या आधी बघते ते हेच म्हणत होती की आपले दाजी किती चांगले आहेत ते. मला पैसावाला नवरा नसला तरी चालेल, पण दाजींसारखं जीव लावणारा पाहिजे. बरोबर बोलली भक्ती. एवढं सगळं घडल्यानंतर पण त्यांनी मला एकटीला नाही सोडलं. माझ्यासोबत हे पण घराबाहेर पडले. दाजी भारी. थँक्यू गजा. अण्णा, आई, बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. शक्य तेवढा हातभार लावण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच भाड्याने एखादी खोली आम्ही बघू आणि शिफ्ट होऊ. काय तुम्ही काय बोलत आहे? कायला पाहिजे भाड्याचं घर दुसरं? अहो हे तुमचंच घर आहे. बघा अण्णा, तुम्हीच म्हणला होतात ना की मी तुमचा मुलगा आहे म्हणून. दुसरीकडे कशाला जायचं? तुम्हाला दोघांना पण दोनच घर आहेत. एक तुमचं स्वतःच आणि दुसरं हे. तिसरं घर अजिबात होऊच द्यायचं नाही. अहो थोड्यात आनंद मानणारी माणसं होत आपण. लई कशाची हाव नसते. आपण जे आहे त्यात खुशीत आनंदात राहू आपण. अजिबात बाकीचं काही टेन्शन घ्यायचं नाही. चला आता मस्तपैकी हात पाय धुवून घ्या आणि मग भक्ती तू काहीतरी जेवायला केलंय वाटत. हा, मी अजून एखादी भाजी टाकीते तर तुम्ही आवरून घ्या. चला. किती अडचणी आल्या तरी मला खात्री आहे की तू साथ सोडणार नाही. कारण तुला माहित आहे किती अडचणी आल्या तरी तू मुक्ता हार मानणार नाही. आपण मिळून लढू. वैजंती का ग अशी बसली? काय नाही, जीवाची कायली होती अगं. अशी कशी सोडून गेली आपल्याला मुक्ता. सारंग बी गेला. कसं जगायचं आपण? समज चांगलं चाललं होत. ते गेली आणि दोघच मी आपल्या वाऱ्यावर सोडून गेली. दोघं. मलाही बोलायचं त्या दोघांशी. फोन कर की फोन कर. उपळा करायचा प्रयत्न केला, लागतच नाहीये फोन दोघांचा. असं का करते ते? निदान म्हणावं आम्हा दोघींनी तुमच्या संकट तरी न्यायचं. राहिलं असतं कसं बी. का नाही नेलं आपल्याला? का माया पातळ केली दोघांनी? हॅलो मुक्ता, मुक्ता कुठेच भाडा तू? मोठी आई मी माझ्या घरी आहे. काय झालं ग हे सगळं? अनपेक्षित आणि इतकं लाजीरवाड आहे ना, मला दोष देवा तेच कळत नाहीये मला. मोठी आई ते घडलं ते योग्य होतं असं समजा. लई विचार करून घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. आज ते घडलं ते परत घडणार. रेणुकाताईंचं लग्न झालं म्हणजे सगळं झालं असं नाही होत. आपल्या घरात पुढं जया, गायत्री यांची पण लग्न व्हायचे. अजून नवीन नाती जोडणार. मावं घर, बाई परिस्थिती परत आडवी येणार.
त्यापेक्षा ना आता हा निर्णय घेतलेला कधीही चांगला आहे. पण हा पर्याय आहे का? स्वतःचं घर सोडून जाणं हा पर्याय कसा असू शकतो मुक्ता? वैजंती फोन दे, मी बोलते तिच्याशी. हे मुक्ता, परत ये ना बाळा. का सोडून गेलेस ग? तू गेल्यापासून या खोडीतनं परान गेल्यासारखं झालंय बघ. परत ये. मला परत बोलवत आहे? काही गरज नाही तिची आम्हाला. सांगून टाका तिला. निघून गेलीस ना म्हणावं आम्हाला सोडून. आता आम्हालाही तुझी गरज नाहीये. सांगून टाका स्पष्टपणे तिला. स्वतःच बोल. तुझा निरोप द्यायला आम्ही काय मोकळं नाही. मुक्ता, अजिबात गरज नाही तुझी. कळलं ना? गेलीस ना आम्हाला सोडून. परत कधी येऊ नकोस. कळलं ना? विसरून गेलीस ना आम्हाला तू. मग आम्ही सुद्धा विसरलो तुला. कोण मुक्ता? आम्ही नाही ओळखत तुला. कळलं ना? पुन्हा कधी येऊ नकोस. जा. अशी कशी निघून जाऊ शकते ही मुलगी? आधी जीव लावायचा, माणसाला पूर्ण बदलायचा आणि स्वतः निघून जायचं. गरज काय होती? मोडलं असतं ना. रेणुकाचं लग्न मोडलं असतं. माझी पोरगी घरात बसली असती. काय फरक पडला असता? हिली जायची काय गरज होती? गेले ना, आता जाऊ दे. जाऊ दे, आता नकोच आहे ती आपल्याला. मग काय, ती आम्हाला विसरली, आपणही विसरून जाऊ तिला. नको ती. पण एक फॅमिली म्हणून मी तुमच्यासोबत कधीच नसेल. आपण एकाच घरात राहून परके असू आणि याची जाणीव मी तुम्हाला वेळोवेळी करून देणार. आणि यापेक्षा मोठी शिक्षा तुमच्यासाठी कोणतीच नसेल. जया, जया, हे तू नाही, हे तुझ्या तोंडून मुक्ता बोलते. मम्मा, मी तुझ्यासारखं बोलण्यापेक्षा मुक्ता वहिनीसारखं बोलते. ही चांगलीच गोष्ट आहे नाही? मला तुमची ना लाज वाटते. तुझ्या पायाशी कुणी सान थोर नाही. साध सुया काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा शरण हो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाढूनी उधळतो जीव माय बापा. वनवायोरी पेटला खेळ मांडला. खेळ मांडला. खेळ मांडला.
भैरू ते दोघे कोण आहेत? ही मुक्त आहे आणि त्यांचा नवरा सारंग. नाही रे, काय हा पण सारंग आणि मुक्तच आहे. पण असे कशा दिसायला लागले? हा? मला वाटतं काळ थोडा मागे गेला. सारंग जेव्हा पहिल्यांदा मुक्ताला न्यायला घरी आला होता ना, हा? अगदी तसे दिसताय दोघे. ए कांता, तुझं माज अजून उतरला नाही वाटतं. माझ उतरला तर माई काय किंमत राहिली पैकी नाही. ए कांता, त्या तोंडून मुक्ताचं नाव घ्यायचं नाही. मग भक्तीचं घेतो. तवा तवा मी तुम्हा दोघांना बघतो, तवा तवा मला तुझी लव्ह स्टोरी आठवते. मग भक्तीची लय आठवण येते. भक्ती पण तुमचं लय कौतुक वाटतं मा. आणि मग मी काय करतो? मग मी माय 2 थोबाडीत पाडून घेतो. अच्छे कांता कांता का नाही समाज व्यवस्थेविरुद्ध लढला? का नाही तुझ्या प्रेमा खातर लढला? तर प्रेमा खातर लढला असता तर आज जशी सारंगच्या मिठीत मुक्त आहे ना, तशी माया मिठीत भक्ती असती. जीवावरा, लास्ट वॉर्निंग देतो. पुन्हा जर काही चुकीचं बोललास ना, तुझी ही जीव आहे ना, ही कापून टाकीन. पुन्हा जर काही चुकीचं वागायचा प्रयत्न केलास ना, ह्यावेळी ना पोलीस ना कोर्ट, डायरेक्ट तुझा ना इथेच बंदोबस्त करेल. लेख रेणुका, काय चाललंय तुझं? काय अवस्था झाली जरा बघ तू. मोठ्या, मी तिला हेच कधीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, पण माझं ऐकतच नाहीये ती. तुझा एवढा राग येतोय ना मला, छोट्या नखाने ओरबाडून काढा. रेणुका, काय वागते सगळं तू? मोठे, जाऊ दे, आपण तिच्या कलाने घेऊ. अरे पण असं वागतात का बे? तुझ्या घरच्यांना सुद्धा सोडणार नाहीये मी. चांगला धडा शिकवणार आहे त्यांना. काय झाले? तू असं का वागतेस? असं नको वागू बाळा. हे बघ, आता झाला तेवढा तो हा तमाशा झाला, तेवढा तमाशा बास झाला. ऐक जरा बाळा आमचं, आता तरी घरात जरा शांतता नांदू द्या. रेणुका, अगं वेदच्या घरची कुठल्याही क्षणी गाडी घेऊन इथे येतील. त्यामुळे आता तू असा मस्त छान फ्रेश मूड मध्ये जरा चांगला मूड घे, आणि असा चेहरा आहे ना असा हसरा ठेव छान पैकी. आज तुझी पाठवणी करायची आहे बाळा. काका, मी आता सासरी गेले ना तरी त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीने जाणारच नाही. मी वेदला घेऊन लोकल बसने जाईन आणि मग बस मधून उतरल्यावर आम्ही पायी चालत जाऊ घरी. तसंही सासरी गेल्यावर पहिल्या दिवसापासूनच काहीतरी भयान करायला, म्हणजे कसं येणारा प्रत्येक दिवस ऍडव्हेंचरच असला पाहिजे. आणि जर का पैशाचा प्रॉब्लेम असेल तर मला सांगा ना, मी देतो ना. नाही नाही, अहो हे किरकोळ आहे. तुम्ही बिंदाच राहा, होऊन जाईल. बस तुम्ही माय काळजीच मिटवली. बर चला ठेवू मग. हा, कांता शेठ, तुम्ही जसं म्हणलंय तसं केलं. शाबास. कांता शेठ, तुम्ही माया बरोबर असं नका वागत जाऊ. हे खड्ड्यात उभा करून माझ्याकडून कापड बदलून हे असं काय काय करायला लावले. काय सांगू तुम्हाला, पाठी मग 2-2 ठिकाणी खर्च आटलाय. तुला काय 5 स्टार मध्ये हॉटेलचं रूम द्यायची का कापड बदलायला? सुनिया, सुशिक्षित बेकार आहे ना तू.
मायामुळे तुला 4 पैशाची नोकरी लागली, तक्रार करायची नाही, सांगेन ते ऐकायचंय कसं. नाहीतर तू ही आर्थिक रोजंदारी आहे ना, ती पण आम्ही काढून घेऊ. अरे लोक रस्त्यावर येतात, तुला आम्ही खड्ड्यात आणू, चालन. आता अजून पैसे कुठून आणायचे? आणि आधी ते बुंदीचं ठरलं होतं ना, मग हे गुलाबजामुनचं काय मध्येच? तुम्ही ना मान्यच नव्हतं करायला पाहिजे ना. अगं नाही कसं म्हणणार आपण, आपली काही इज्जत राहिली असते का तिथं? मग अरे आलात होय तुम्ही, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. अण्णा विषय बदलू नका, काय झाले मला सांगा. अगं पुढं काय काय नाही. अण्णा मला खरं खरं सांगा काय झाले. लग्नाच्या वाढलेल्या खर्चाबद्दल मी ऐकलंय. खर्च वाढलाय, पण आता तुम्हाला काय सांगायचं. पण आधी सारंगरावांनी 50,000ची मदत केली आहे, त्यांच्यावर मला जास्तीचं वजन नाही टाकायचं पोरी. अण्णा भक्तीचं लग्न फक्त तुमच्या दोघांची जबाबदारी नाहीये, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि यांच्यावर ओझं टाकायचा प्रश्नच येत नाही, कारण मी हे होऊच देणार नाही. अगं मुक्ता, मी तुमचं कर्तव्य पार पाडले, आता भक्तीची मोठी बहीण म्हणून मला मावं कर्तव्य पार पाडायचं. मला माहित आहे तुम्ही काय दादा पण मदत करायला तयार होती, पण अण्णांना हे अजिबात आवडणार नाही. आता मला मावं कर्तव्य पार पाडायची वेळ आली. अगं मुक्ता, आता न सण न सूद नाही जत्रा न यात्रा, कुठून काम मिळणार तुला? मी संबळ हातात घेतला, आता तोच रस्ता दाखवेल. मी काळजी नका करू. शेवटी संबळ वाजवून भीकच मागतेस तर. आर्या बिचारी सारंग, अरे नगरकराची सून व्हायची लायकी नाहीये रे हिची. त्याच काय ना, कावळ्याला कितीही मोरपीस लावले ना तरी तो मोर नाही ना होत. आर्या तोंड सांभाळून बोल. किती दिवस तोंड सांभाळून बोलायचं मी? तुझ्या घराची वाताहत होताना बघतेय ना मी, आणि तरी मी तोंड सांभाळून बोलू? रेणुकाच्या लग्नात ना ही मुक्ता अडथळे आणते, तुला कळत नाहीये का? तुला माहितीये सारंग, जर आपलं लग्न झालं असतं ना तर ही वेळ कधीच आली नसती. तूच विचार कर, आली असती का ही वेळ? उलट रेणुकाच्या घरच्यांनी मला, माझ्या खानदानाला असं डोक्यावर घेऊन मिरवलं असतं. आर्या, तू अक्कल शहाणपण सगळं विकून आली आहेस का? नाही, दुसऱ्यांना नावं ठेवायला तुला लाज नाही वाटत? आणि काय ग, आमच्या मागे मागे इथे पण आली. सो डिस्गस्टिंग. अगं मुक्ताच्या पायाची धूळ व्हायची पण लायकी नाहीये तुझी. काय प्रेम प्रेम म्हणतेस? प्रेम या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का तुला? आणि ह्या जन्मात काय, पुढच्या कुठल्याच जन्मात मी तुझा होणार नाही हे लक्षात ठेव. अजून एक, प्रेम ही ना हिसकावून घेण्याची गोष्ट आहे ना भीक मागून घेण्याची गोष्ट आहे. ते मिळवावं लागतं.
20,000 एवढे पैसे कुठून आणले? मला संबळ वाजून मिळाले. म्हणाले होते ना, मायासाठी शेवटी माया संबळच धावून येणार. मुक्ताला संबळ वाजून एवढे पैसे कुणी कस काय देईल? मुक्ता, तू खरं सांगतेस ना? हो अण्णा, मी तुमच्याशी कधी खोटं बोलन का? आपल्या गावातल्या मंदिरात एक माणूस आले होते. ते देवी आईकडे नवस बोलले होते, मुलगा व्हावा म्हणून. देवी आईनं त्यांचं ऐकलं आणि त्यांना 5 वर्षानंतर मुलगा झाला. नवस फेडायला ते तिकडे आले होते. माहित नाही का, त्यांनी मला आनंदानं संबळ वाजवायला सांगितलं आणि एवढं बक्षीस पण दिलं. असं पण त्यांची एक गोष्ट मला आवडली नाही. त्यांनी मूल बाळ व्हावं म्हणून नवस नाही केला, तर फक्त मुलगा व्हावा म्हणून नवस केला. मला राहून राहून त्यांना विचार असं वाटलं की मुलगी का नको. म्हटलं उगाच चिडतीन, मी एकाच तमाशा होय. भक्तीचा चेहरा पण आला डोळ्यासमोर. मावा प्रश्नच गिळून टाकला. आता भक्तीच्या लग्नाची सगळी काळजी मिटली. मुक्ता, अगं तुझा जन्म झाला ना, तर माई पण इच्छा होती की मला पहिला मुलगाच व्हावा, म्हणजे लगेच हाताखाली येईल. पण तू झाले आणि मी थोडा नाराज झालो. आणि आता माई पोरगी 10 पोरांचं काम एकटी करते. येळ प्रसंगी बापाची जागा घेऊन घराचा आधार होऊन उभी राहते. खरंच मुक्ता, तू पोटाला आली आणि माझ्या जन्माचं कल्याण झालं पोरी. तुम्ही आधी आचार्याला फोन लावा आणि गुलाबजामन जास्तीच्या जेवणाचं सांगा. आम्ही आता लगेच सांगतो की हे काय. संबळ हातात घेतला तर ते खाली ठेवू नको. स्पर्धाजवळ दादांना दिलेला शब्द आठवतोय ना? नमस्कार. बसा. हे काय, रेणुकाने अजून आवरलेलं नाही वाटतं. ते मी हो, रेणुका तयारच होतीये, होईल तयार 5 मिनिटात. होईल. रावसाहेब, काल जे घडलं ते आपण सगळ्यांनी विसरायला हवं. काय की त्याशिवाय दोन्ही कुटुंबाचा पुढचा प्रवास चांगला होणार नाही. आता आमच्याकडेच बघा ना, आम्ही झालं गेलं विसरून सगळं सोडून देऊन तुमच्या समोर उभे आहोत. हो ना, तसं पाहायला गेलं तर ठेच आम्हाला सुद्धा लागलीये. काल सुनेशिवाय घरी गेलो, लोकांना उत्तर द्यावी लागलीत आम्हाला. तरी काही तक्रार न करता आम्ही इकडे उभे आहोत. नशीब वेदची हत्या काल घरी नव्हती. सुनेशिवाय आम्ही आलेलं बघून तिने भयंकर थैताट केला असता. आज तिला फ्लाईट मिळाली आहे. आम्ही गावी जाईपर्यंत ती पोचेल. जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं म्हणूयात. आणि मुलांच्या भविष्यासाठी आनंदाने हसत खेळत रेणुकाची पाठवणी करा. चला, गाई करायला हवी. हो रेणुका, प्लीज. अरे वेद, मी घरी येणार नाही असं म्हटलंय का? मी नक्की येणार, पण माझ्या अटी मान्य झाल्या तरच. अटी वगैरे हे का आता नवीनच? नवीन नाही, जुनच आहे. जशा तुम्ही आमच्यावर अटी लादल्या ना, तशाच मीही तुमच्यावर लादणार. रावसाहेब, हा काय प्रकार आहे? हे काय वागणं झालं? म्हणजे काय चुकीचं वागली ती? काल जसं तुम्ही बोललात तसंच ती आज बोलली.
त्यांचे शब्द तुमच्याच अंगावरती उलटून आले. त्याला प्रतिध्वनी म्हणतात. म्हणजे तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करताय? अजिबात नाही. आम्ही काय ब्लॅकमेल करणार? आम्ही तर आमची बाजू तर मुलीकडची, आणि मुलीकडच्या बाजूची माणसं ब्लॅकमेल करायची हिंमतच दाखवू शकत नाहीत, नाही का? आणि ब्लॅकमेल कसं करावं याचं उत्तम उदाहरण